नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच कळवई शिखर. साधारण 1643 मीटर उंच असणारे हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखलं जातं. आज त्याच्या भेटीस आपण जाणार. चला तर बघूया की तिथे काय काय बघायला मिळते आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आता आपण पहिला प्रवाह जो 800 मीटरचा होता तो आता आपण सुद्धा पूर्ण केलेला आहे आणि भूसपाटाचा मध्यस्थी आपण मध्यभागात आपण इथे या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही इथे यांची सुविधा बघू शकता. सूर्य ज्यासाठी आपण आतुरतेने इथे येत असतो आणि बघत असतो की आपल्याला 800 मीटरच्या अंतरावरती आल्यानंतरच आपल्याला दिसतो. छान पद्धतीने बघू शकता आल्याला आपण या ठिकाणी सूर्य बघतो. त्याच्यात सोनेरी किरण मनमोहक असा आलेला आपल्याला तांबूस असा सूर्य आपल्याला दिसतो. प्रत्येकाने तो अनुभवायचा असेल तर नक्कीच सगळ्यांनी कळसुबाई शिखराला भेट द्या आणि एक नवीन अनुभव घेण्याचा करा. नमस्कार मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचतो. शिखरावरमधून 200 मीटरचं फक्त अंतर बाकी. महत्त्वाचं म्हणजे ही जी पायरी जी आहे ही लोखंडाची शीड नव्याने तयार करण्यात आली. तिथून येताना व्यवस्थितरित्या पाय देऊन तुम्हाला यायचं, कारण की ह्याला एलकोन म्हणजे त्रिकोणमध्ये ह्याला पायरी बनवलेली आहे. त्यामुळे येताना ह्या सिल्काचा वापर करताना योग्य पद्धतीने करा. गजर चालला चांग भल चांग भल, गजर चालला चांग भल चांग भल. पानुला पाताळ देवाला सुखाचं पालाळ रिकामी दुरडी. हा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता आपण कळसाई मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. दर्शन घेऊ आणि आपला महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर या ठिकाणी पाहता आनंद होतो. दिवटी नाचती वात, खेळती मुरळी पोळती हात. जळती दिवटी नाचती वात, खेळती मुरळी पोळती हात. जागरणाची चंदेरी रात, दिमडीला तुंतुण्याची साथ. मल्हारीचा येळ कोट चाल, असा मल्हारीचा येळ कोट चाल. गजर चालला चांग भल चांग भल, गजर चालला चांग भल चांग भल. रात आली राखणीला, जाग आली पापणीला. सुखाच्या या पेरणीला, थंडावा या धरणीला. विकृतीच्या सारणीला, वह्याच्या या खांडणीला. देह लागू कारणीला, चांद जसा चांदणीला. हौदे भंडाऱ्याचा कल्लोळ, अनुभव दे भंडाऱ्याचा कल्लोळ.